हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. सकाळी उठल्यानंतर आमचा अभ्यास चालू झालेला आहे, पण ब्रश करूनच. तर नंतर मी माझ्या रुटीनप्रमाणे सुरू करते. स्वतः बनवला च्यवनप्राश आणि 1 ग्लास वॉर्म वॉटरनी. नंतर 1 तासानंतर मी याचा अभ्यास घेत 1 कप चहा पिऊन सुरू होते. सगळ्यांचीच सुरुवात होते. चहा घेतल्याशिवाय मॉर्निंग सुरू होतच नाही, पण कमी साखरेचा घेते. नंतर याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याची बॅग स्वतः आवरून ठेवतो. कधी कधी कंटाळा करतो, त्यावेळेस आपल्याला ठेवावीच लागते. ऑफकोर्स लेकरांचं हेच चालूच राहतं. नंतर ही घंटागाडी आल्यानंतर जोरात बाहेरून पाहतो, गाडी इकडून जाते आहे. नंतर सकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर थोडा आराम केला व नंतर काही ऑर्डर्स पॅक करायच्या होत्या. हे सर्व नॅचरल प्रोडक्ट्स आहेत, जे काही आयुर्वेदिक हर्ब्स मिक्स करून तयार केले आहे. स्किन केअर, हेअरचे प्रोडक्ट्स आहेत. नंतर आराम करून सायंकाळच्या टायमिंगला वरती गेले तर पाहते तर काही मुलं पतंग उडत होते. एकदम बालपणीची आठवण आली. नंतर ओजससोबत छान बॅट बॉल खेळत होतो, तर मध्येच माझ्याकडून चुकून जोरात मारला गेला. बिचाराचा बॉलच फुटला. हे पाहते. नंतर त्याचा हे चांगल्या प्रकारे उपयोग ॲज अ टोपी म्हणून करून घेते, की लहान लेकरं खरंच ॲक्टिव्ह असतात. नंतर इथे गल्लीमध्ये वोटिंगसाठी आलेला ऑटो एवढा जोरात भोंगा फोडत होता की सारे पक्षी उडून गेले बिचारे. वोटिंग तर दूरच राहिली, पण छान वाटतं. नंतर हे पहा माझी जादू. अशीच सर्व कामं झाली असते तर ऑफकोर्स बॅड असो. नंतर स्वयंपाकी आवरून झालं, किचन वटा हे स्वच्छ करून घेतला आणि हे आपलं रुटीनचं कामं वगैरे आवरून घेतले. नंतर ओजसचे एकदा रिव्हिजन करून घेतले. तो डेलीचं त्याचं आहे, तो सवयीप्रमाणे करून घेतो. कंटाळा करत नाही, कारण तो 2 टाईम त्याच्या मूडवर असतं. नंतर मी माझं हेअर ऑइल, जे की मी स्वतः बनवलेलं आहे, अँटी डॅन्ड्रफ अँड अँटी हेअरफॉलसाठी. जर कोणाला हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जर माझा हा छोटा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.